नमस्कार. महाराष्ट्रातील विविध क्षेत्रातील बातम्या झटपट आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी लगेचच सबस्क्राइब करा राष्ट्रशक्ती लाईव्ह न्यूज आणि सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. पंढरपूर मंगळवेढा या विधानसभेतील लोक आलेले आहेत, कारण पंढरपूरमध्ये इथं मंगळवेढ्यावरून देखील इथं कार्यकर्ते आलेले आहेत, तर त्यांची आपण संवाद. नमस्कार. प्रथमतः मी शिवाजी सावजी सर्व जनतेचं पंढरपूर मंगळवेढा आणि प्रशांत मालकाचं आणि समाधान दादाचं भरपूर अभिनंदन करतो. कारण की प्रतिस्पर्धी जो बालकी होता तो वारंवार समाधान दादावर टीका करत होता. ते टीकेचं त्याला आज फळ भेटलेलं आहे. जो दादाने जी विकास कामं केलीत पंढरपूर आणि मंगळवेढ्याच्या, त्या जीवावर दादा अजून 2024ला निवडून आलेले आहेत. तुमचं काय मध्ये आता जल्लोष अशा पद्धतीने होतोय, तर कसं पहिलं परत एकदा त्यांना आमदार हे नाव लागतंय. भरपूर अभिनंदन झालेलं आहे. जे आता हे बोलला काय त्याच्यात ज्या आमदार साहेबांना कुठलंही केलं नाही त्याला बालकेला, त्यांनी नाही ते शब्द उच्चारून हे केलेलं होतं, त्याचं फळ त्याला मिळालं. तर किती लोक इथे किती आले द्वारे कार्यकर्ते कुठून आलेत? पूर्ण पंढरपूर विधानसभा मतदारसंघातून सर्व कार्यकर्ते आलेले आहेत. मी राजेंद्र सुरवसे सर्वप्रथम परिचारक मालकांचं मनपूर्वक अभिनंदन करतो. त्यांच्यामुळे हा विजय यशस्वी आला आणि 2.5 वर्षामध्ये समाधान दादाने काम केलेल्या विकास कामांचा हा विजय आहे. आणि पुढील इथून 25 वर्ष तरी आता ह्या ठिकाणी बदल होणार नाही. भारतीय जनता पार्टीचा आमदार हा कंटिन्यू राहणार आहे आणि त्यामुळे संपूर्ण मतदारसंघातील मतदारांचे मी भारतीय जनता पार्टी निवडणूक प्रमुख म्हणून सर्वांचे मी आभार व्यक्त करतो आणि असंच यश मिळत राहणार ही. जसं त्यांना कमी वेळेमध्ये त्यांनी कामं केली वगैरे असं म्हणतात वगैरे, आणि आता इथून पुढे तसं स्पीड असणार आहे का पाठीमागचं? आता त्याच्यात दुप्पट तिप्पट स्पीड आहे. त्यांना फक्त एक साधारण 2.5 वर्ष सापडले होते. त्याच्यामध्ये ते सगळे कागदोपत्री मंजुऱ्या करणे वगैरे ह्याच्यामध्ये त्यांचा वेळ गेलेला होता. आता इथून मग पुढं ती जे मंजुरी मिळालेले कामांचे सगळे काम ग्राउंड लेवलला चालू होईल आणि त्याचबरोबर नवीन कामांचे सुद्धा सगळे प्रस्ताव वगैरे येणार आहेत. आणि थोडक्यात आता आमचा मग पंढरपूर विधानसभा हा जसं की आपण नंदनवन केलं म्हणतात, त्याप्रमाणे आता समाधान दादा हे पंढरपूर विधानसभेचं नंदनवन करतील. नंदनवन हे 100% करतील पुढील 5 वर्षात. आणि पुढील 5 वर्षात माझ्या माहितीप्रमाणे एखाद्या वेळेस त्यांना विरोधामध्ये उमेदवार सुद्धा कोण म्हणजे उभा राहणार नाही, बिनविरोध सुद्धा येण्याची शक्यता राहील परिचारक मालकांच्या साथीने. पंढरपूर मंगळवेढा हे धार्मिक स्थळ म्हटलं जातं, तशा पद्धतीनं विकास होईल का आता त्यांचा? 100% विकास होणार. धार्मिक स्थळ एकदम विकास होणार. जे 2.5 वर्षात ते कामं केले ते आता इथून मोठं 5 वर्षात प्रशांत मालक असो समाधान दादा असो दुप्पट कामं करतील. आता 3,000 निधी आणलाय, आता इथून मोठं 6,000 निधी आणतील. सकाळी भाजपने